नो हावळा नो हुरडा. गुरं ओढ्याला मुळात सोडून डोहात 2 सुळक्या मारल्या. डोहातून वर आलो तेव्हा सपाटून भूक लागलेली. बांधा आडून लपत छपत जाऊन शेजारच्या शेतातून हरभरा चोरून आणला. बाजूच्या वगळीत घाटे खाऊन तिथेच टरफलं पुरून टाकली. हरभऱ्याचे शिल्लक राहिलेले डाळे गाईला चारले. भुकेल्या अवस्थेत तो हरभरा एवढा आवडला की रोज चोरायचा आणि खायचा असा निर्धार करून मगच घरी आलो. दुसऱ्या दिवशी काडीपेटी खिशान घेऊनच गुरांमागे गेलो. आज हावळा भाजून खायचाच असे ठरवले. गुरं ओढ्यात सोडली. आज डोहातील शांत स्वच्छ नितळ पाणी नको वाटत होतं. ओढ्याच्या काठावर असलेल्या कावळीच्या जाळी आडून त्या हरभऱ्याच्या शेतात लक्ष वारं ठेवून होतो. आज हावळा खायचा भेटेल की नाही असे वाटत होते, कारण शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या ज्वारीची काढणी सुरू होती. 4-5 माणसं बलरी म्हणत ज्वारी काढत होती. ते घरी जायची वाट पाहत बसलो, पण ते काही घरी जाईनात. दुपार झाली, काढणी बंद झाली. आम्ही खुश झालो. आता हळूच जाऊन हरभरा आणून आणि मनसोक्त हावळा खाऊ असा विचार मनात आला. तोंडाला पाणी सुटलं. भूक आ करून आम्हाला हिनवत होती, पण माणसं घरी गेलीच नाहीत. तिथेच आंब्याच्या झाडाखाली भाकरी खाऊन झोपी गेली. उन्ह कलल्यावर पुन्हा उठली आणि ज्वारी काढायला सुरुवात केली. लय राग आलेला, पण काय करणार. पोटात भुकेची जत्रा भरलेली आणि आमची अवस्था त्या जत्रेत मायबापापासून दुरावलेल्या लेकलासारखी हतबल झालेली. माणसं घरी जायची वाट पाहत तिथेच मुळात जनावरं अडवून धरलेली. दिवस कल्ला. गुरं हंबरडा सैरभैर होऊन ओढ्यातून बाहेर आली. जी सुसाट धावत सुटली ती थेट घरी पोहोचली. जनावरं बांधली. मग घरात जाऊन टोपल्यात शिल्लक असलेली चतकोर भाकरी मटामटा मटकवली. पाणी पिऊन अंगणात आलो. पोरांबरोबर गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो. मस्त धमाल मस्ती सुरू होती. तेवढ्यात एक जण म्हणाला, आज हुरडा खायचा का? संध्याकाळी हुरडा भाजूयात. आम्ही सगळेच तयार झालो. घरचे ओरडतील म्हणून आम्ही घरापासून थोडं दूर जाऊन हुरडा पार्टी करायचं असं ठरवलं. घरून निघताना एक जण हळूच कानात बोलला, ती ज्वारी काढणारी माणसं आता गेली असतील की घरी. जायचं का हरभरा आणायला? मग सगळ्यांनी निर्णय घेतला, आज हुरडा रद्द, हावळा खायचा. चला म्हणून अशा अंधारात ठेच काळत हरभरा चोरायला सगळे रानात निघालो. कुणाला कळू न देता पोटभर हावळा खायचे असे ठरले. गेलो एकद्याचे ओढ्यापल्याआड. जवळपास 1 कडाप होईल अशा मापात हरभरा उपटला. परत आलो. आकटी करून हावळा भाजायला सुरुवात केली. खायला सुरुवात केली तोपर्यंत त्याच्या रानात जाऊन हरभरा आणला होता तो शेतकरी आमच्या घरी जाऊन आम्ही दररोज चोऱ्या करत असल्याचे आमच्या घरातल्यांना सांगत आमचा उद्धार करत होता. मग काय, आमच्या घरचे त्याच्या वचपा काढायला दबक्या पावलाने आम्ही कुठे आहोत आणि काय करतोय हे पाहायला आले. पाहतात तर जवळपास 1 कडाप्याच्या मापाचा हरभरा शेजारी, समोर आकटी आणि हावळा भाजायचा कार्यक्रम सुरू. आम्ही आकटीच्या सभोवती गोल करून बसलेलो. आमच्या मागे त्या शेतकऱ्यासह आमच्या घरातील सर्वांनी वेढा टाकलेला. पुढे काय झाले हे तुम्हाला कशाला सांगू आता. ते त्या पेटलेल्या आगीसारखे लाल होऊन आमच्या घरचे आमच्यावर तुटून पडले. आम्ही अस्वस्थ तर गळून आकटीच्या पडलेल्या आणि जळून खाक झालेल्या हरभऱ्याच्या घाटेसारखी झाली. तेव्हापासून एक धडा पक्का शिकलो, चोरी लय वंगाळ असते बा. यापुढे नो हावळा नो हुरडा. या लेखाचे लेखक हनुमंत चांदगुडे.